नमस्कार, वर्षा इन किचन रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण मिक्स व्हेजिटेबल बनवणार आहोत। तर कशा पद्धतीचे बनवायचे आहे ते आपण पाहूया। तर सर्वात प्रथम इथे आपण भाज्या घेतलेल्या आहे। फ्लावर, शिमला मिरची, गाजर, बटाटा आणि वाटाणे, फ्रोझन वाटाणे घेतलेले आहे, पाण्यात भिजत ठेवले आहे। त्यानंतर एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 4 चमचे तेल तापवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी काही गरम मसाले घेतले आहे, लवंग, मिरी आणि दालचिनी, आणि इथे 4 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे, तेही घालायचे आहे। तर कांद्याला छान आता 4 ते 5 मिनिटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। त्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे। तर बारीक गॅसवरती आपण कांद्याला छान आता परतवून घेतलेला आहे। कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे। तुम्ही वाटलं तर यामध्ये बारीक टोमॅटो चिरून घातला तरी चालेल। तर अशा पद्धतीने आपण छान आता कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे, छान आपला कांदा भाजून झालेला आहे। त्यामध्ये काही 3 ते 4 हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत, तेही घालायचे आहे। त्यानंतर हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला भाज्या आपण ज्या कापून घेतलेल्या आहे, फ्लावर, बटाटा, शिमला मिरची, गाजर, हे पण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात भाज्या ॲड करू शकता। फरसबी झाली, अजून पनीर वगैरे झालं तर तुम्ही यामध्ये भाज्या ॲड करू शकता। यानंतर सर्व हे एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान आपला बारीक गॅस करून सर्व भाजी आपण छान हलवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी फ्रोझन वाटाणे घेतले आहे। ही वाटाणे घातल्यानंतर पण आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। तर 4 ते 5 मिनिटं आता हे मी छान हलवून घेतलेलं आहे। आता या भाजीला छान कसा रंग आलेला आहे, तुम्ही पण पाहू शकता। खूप छान लागते ही मिक्स व्हेजिटेबल भाजी, पुरी सोबत, चपाती सोबत तुम्ही करू शकता। खूप सुंदर लागते खायला। तर आपण आता वाफ काढल्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करून घ्यायचे आहे। तर इथे मी 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट। तर सर्व सुखे मसाले आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत। सुखे मसाले आपण अगोदर यासाठी टाकले नाही, कारण आपल्याला वाफ काढून घेतल्यानंतर ते सुके मसाले आहेत ते जळू नये खाली, म्हणून यासाठी आपण 1-2 वाफ काढून नंतरच आपल्याला मसाले ॲड करायचे आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून सर्व मसाला छान भाज्यांना लागला पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व भाज्या ह्या मिक्स करून घ्यायच्या आहे आणि याला वाफ काढायची आहे। झाकण ठेवून याला आपण छान हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी कसुरी मेथी घालून आता याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं स्लो गॅसवरती छान आता शिजवून घेणार आहे। तुम्ही पण नक्की करून पहा ही रेसिपी मिक्स व्हेजिटेबल। तर पहा इथे आता झाकण ठेवून आपण भाजी छान शिजवून घेतलेली आहे। आपली मिक्स व्हेजिटेबल भाजी ही रेडी झालेली आहे। चला तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये।